धावत्या ओघामध्ये आपल्याला अभंगाचा भावार्थ सांगून जाते। अभंगाच्या भावाला फक्त स्पर्श करणार आहोत। वेळेच्या आधी आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्यात, वेळेमध्ये सेवा संपवायची। ऐका, तुकोबराया काय म्हणत असतील हो? कोण तुकोबराया? काय त्यांचा अधिकार आहे? ज्यांच्या समोर काळानं गुलाम म्हणून सलाम करावा असे माझे तुकोबराय। किती परमार्थामध्ये अधिकार असावा। जर कोणाकडे पाहायचं असेल ना तर ते संतांकडे पहा, किती अधिकार असावा। मग हेच तुकोबराया सांगतात, बाबा रे या नरदेहाला आलात ना, आता एक करा, काय? त्या भगवंताची प्राप्ती करा, त्या हरीला हृदयामध्ये साठवा। महाराज तुम्ही सांगताय हरीला साठवा, पण महाराज खरं सांगा हृदयामध्ये हरीला साठवल्या परिणाम काय? महाराज म्हणतात, एकदा का या भगवान परमात्म्याला आपलंस केलं, या हृदयामध्ये साठवलं ना महाराज, तुमची आमची ही जन्म मरणाची जी एरझार आहे, ही एरझार संपल्या जाईल। काय सांगितलं? ही जन्म मरणाची एरझार संपल्या जाईल। मग इतकंच नाही थांबत सांगून तुकोबराया काय म्हणतात पुढं, तुम्ही एकदा का हरीला हृदयात साठवलं की तुमची एरझार संपते, हे पहिलं कारण। दुसरं कारण सांगितलं, त्या हरी ज्याला हृदयामध्ये साठवल्यानंतर जशी एरझार संपते तसा तो हरी आपल्या हातामध्ये येतो। हातामध्ये येणं म्हणजे तो आपलासा होणं। आणि एकदा का हा आपलासा झाला की महाराज म्हणतात, तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी, काहीच शिल्लक ठेवत नाही। तुमचं कर्म वासना कोणतीही गोष्ट मागे शिल्लक राहत नाही। पण कधी साठविला हरी जीही हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार, झाला सफल व्यापार विठ्ठल। आपल्या समोर थोडक्यात भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला आहे का? कशासाठी वर्ष श्राद्ध करायचं? गेलेल्या व्यक्तीचं एक देणं लागतं, आणि हे देणं का द्यायचं हो? कारण गेलेलं जे पितर आहेत, गेलेला जो जीवात्मा आहे, त्याचं देणं याच्यासाठी द्यायचंय की त्याच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही, पण कृतज्ञतेचा भाव मात्र ठेवायचा आहे। महाराज का ठेवायचा हो कृतज्ञतेचा भाव? कशासाठी देणं द्यायचं? लक्षात घ्या, गेलेला जीवात्मा, गरुड पुराण असं सांगतं की या शरीरातून एकदा का हा जीवात्मा गेला की तो आत्मा 3 दिवस जीवखड्या स्वरूपानं घरामध्ये वास्तव्य करत असतो। बघा, तो आपल्याला पाहत असतो पण आपण त्याला पाहू शकत नाही। हा जीवात्मा 3 दिवस घरामध्ये वास्तव्य करतो। एकदा का काक स्पर्श झाला, कावळ्यानं शिवलं की हा जीवात्मा घरातून बाहेर पडतो आणि 7 दिवस तो घराच्या बाजूने फिरत असतो। हे 7 दिवस आणि अगोदरचे 3 दिवस मिळून झाले किती? 10 दिवस। हे 10 दिवस म्हणजे 10वा झाला की याचा मार्गक्रमणाचा मार्ग मोकळा होत असतो। मार्गक्रमण करणं एवढं सोपं वाटतं का हो? किती त्रास आहे, किती यातना आहेत माहितीये का आपल्याला? जाताना वैतरणी नदी लागावी, आणि ही वैतरणी नदी काय पाण्यानं भरलेली काय हो महाराज? अहो मांस मल मूत्र विष्ठा नाही ती घाण, आणि त्या घाणीमध्ये ती नदी घाणीनं भरलेली, आणि त्या नदीतून या जीवात्म्याला प्रवास करायचा आहे। पण त्या एका व्यक्तीचा हा प्रवास सुखकर होतो बरं? कोण असेल हो तो व्यक्ती? महाराज म्हणतात, तो व्यक्ती जो ही नदी तोच व्यक्ती पार करू शकतो। कोण? तर ज्यानं आयुष्यात गोदान केलेलं आहे, गाईचं दान केलंय, गाईची सेवा केली आहे। जरशा गाईची नाही सांगितलं, मग देशी गाई, गोमातेची ज्यानं सेवा केली त्याला ही नदी पार करण्यासाठी ही गोमाता मदत करत असते, आपल्या पाठीवरती घेते, आणि ही गोमाता ती वैतरणी नदी पार करायला नेते। महाराज म्हणतात, बघता बघता हा जीव भगवंताच्या चरणाजवळ जाईलही। यानं जर आयुष्यात कुठं तरी पुण्याचा थोडा जरी संचय केला असेल ना महाराज, तर याला जाताना तिथं यम लोक त्रास देत नाहीत, यमाचे किंकर त्रास देत नाहीत। पण कधी हो? गाठीशी पुण्याचा संचय असला तर, थोडा तरी पुण्याचा संचय असणं गरजेचं आहे। पण यदा कदाचित जर तुमच्या गाठीशी पुण्याचा संचय नसेल तर महाराज म्हणतात, ती यम काय त्रास देतात? मारिती जोडती थोडीती निष्ठुर, मारिती जोडती थोडीती निष्ठुर, मारिती जोडती थोडीती निष्ठुर, मारिती जोडती थोडीती निष्ठुर।
बहुसाल यमाचे किंकर 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 बहुसाल मारिती तोडीती थोडीती निष्ठुरा मारिती तोडीती थोडीती निष्ठुरा मारिती तोडीती थोडीती निष्ठुरा मारिती तोडीती थोडीती निष्ठुरा थोडीती निष्ठुरा थोडीती निष्ठुरा. वा, महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. योग्य असं समर्पक प्रमाण दिलं. काय सांगितलं हो? मारिती तोडीती झोडीती निष्ठुर. कोण? यमाचे किंकर बहुसाल. हे यमाचं जे किंकर आहेत, हे काही इथून गेलेला जर जीवात्म्याच्या गाठीशी जर पुण्याचा संचय नसेल तर मारिती मारतात. आता मारणं आणि झोडणं कळलं, पण तोडणं म्हणजे काय हो? तोडणं म्हणजे काय? नाही नाही तर त्रास देतात. मग इतका जर त्रास आपल्याला या जीवात्म्याला जर देत असतील तर महाराज म्हणतात काय करा तुम्ही, आयुष्यात आला ना एवढा महत्वाचा नरदेह मिळाला. किती अनमोल आहे हा नरदेह, किती. महाराज म्हणतात इतका अनमोल असणारा नरदेह, पण तो मिळाला ना कसा? पावला हा देह काकटाळी न्याय. कावळ्याच्या आंधळ्याच्या हातात जसा कावळा सापडावा तसा देह तुम्हा आम्हाला कसा मिळालेला. इकडे लक्ष द्या. एवढा अनमोल किमतीचा हा नरदेह तुम्हा आम्हाला कसा आहे तो मिळालाय. मग महाराज म्हणतात मिळालेला नरदेह ज्याच्यासाठी देवानं दिला त्याच्यासाठी खर्च करा. कशासाठी दिला? तो या झाला फाटा बालिकेचा, तो या झाला फाटा बालिकेचा, तो या झाला फाटा बालिकेचा, तो या झाला फाटा बालिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बालिकेचा, हो तो या झाला फाटा बालिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. तो या झाला फाटा बालिकेचा, तो या झाला फाटा बालिकेचा, बालिकेचा. वा, माऊली महाराज फार गोड. काय सांगितलं हो? देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बालिकेचा. काय सांगितलं? देवानं हा नरदेह भजनासाठी दिला. आम्ही तो वापरला भोजनासाठी. मिळाला भजनासाठी, वापरला भोजनासाठी. पण एक पोट विधभर पोटासाठी किती आटाआटी. हा, किती परिश्रम करतो बघा. प्रत्येक जीवाला अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. मग महाराज म्हणतात ज्याला त्याला सुख हवंय, पण तुम्हाला माहितीये का हा नरदेह माहित नाही किती काळाचा आहे. जशी एखादी बाटली किंवा एखादी कोणतीही वस्तू आणू द्या. पहा, मला माझा प्रश्न आहे बाबा तुम्हाला, बाटली घेतल्यानंतर टोपण विकत घ्यावं लागतं का सेपरेट? हा, नाही. बाटली सोबत टोपण येतं की नाही? तसं एकदा का या नरदेहाचा जन्म झाला की मृत्यू फुकट आहे महाराज, सांगावं लागत नाही. जशी एखादी वस्तू घेतल्यानंतर त्या वस्तूच्या पाठीमागं मॅन्युफॅक्चर डेट असते आणि त्यासोबत काय ते दोन्ही एकाच दिवशी छापतात का वेगळं वेगळं? वस्तूचं उत्पादन केल्यानंतर ते पॅकिंग करताना त्या वस्तूच्या पाठीमागं उत्पादन तिथी आणि समाप्ती तिथी सुद्धा काय केलेली असते? छापलेली असते. तसं हा नरदेह याचा जन्म तुम्ही सांगू शकता की बाबा अमुक अमुक तारखेला या व्यक्तीचा जन्म झालाय, पण मृत्यू सांगू शकता का हो? खरं सांगू, मृत्यूही सांगता येतो, पण तो कुणालाही नाही बरं. अधिकार तेवढा असावा लागतो.
अधिकाराशिवाय मृत्यूची तारीख कळत नाही. बरेच जण महाराज मंडळींना म्हणतात की महाराज आमचा हात पहा सांगा आमचं भविष्य. एवढं सोपं आहे का हो? आणि जो सांगणार आहे त्याला त्याचा मृत्यू काळ त्याचं स्वतःचं भविष्य तरी माहितीये का? नाही सांगू शकत का? कारण भगवंतानं भलेही तुम्हाला जन्माला घातलं. महाराज म्हणतात, मौली सांगतात, 2 जन्माचे सोहळे आहेत. कोणते? जन्माचा पहिला आणि मृत्यूचा दुसरा. पण ते सोहळे कुणाच्या आयुष्यात होतात? आयुष्यभर भगवंताच्या दृष्टीनं ज्याची वाट चालय, ज्यानं संतांना आपलं आयुष्यातलं स्थान दिलेलं आहे, नामचिंतनामध्ये ज्यानं वेळ व्यतीत केलेला आहे, महाराज म्हणतात त्यालाच फक्त हे साध्य होऊ शकतं. कोणाचा सोहळा पूर्णतेला जातो पहा. मौली म्हणतात, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणो नये धनंजया, जिया परी. नाही म्हणताच येत नाही. अर्जुनानं विचारलं देवानं सांगितलं अर्जुना, नाही म्हणताच येत नाही. कुणाला? ज्याला जन्म झाला त्याला मृत्यू अटळे. जन्म जया मृत्यू तया. ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू अटळे. मग दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा. कोण देईल कैसा नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. सांगितलं याचा भरवसा देत नाही का? कारण काळ टपून बसलेला आहे. मग हा काळ तुमची आमची वाट पाहतोय कशी? घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, किती वेळ शिल्लक आहे. काळ काय करतोय हो? मोजमाप करतोय. मग महाराज म्हणतात, महाराजांनी पायाला लागावं आणि सांगावं, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला. हो मुके नाम करटाळी बोला, मुके नाम करटाळी बोला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. हे लागोना माया विनवितो मला, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. काय सांगितलं हो महाराजांनी? लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. मुखानं नाम घ्या सांगितलं. याच्याही पुढे जाऊन सांगितलं, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणाश आयुष्याचा. या देहाचा भरवसा नाही. आता तरी सावध व्हा. संतांनी जाग केलं. उठा उठा साधू संत, साधा पुलेहित. गेला गेला हा नरदेह, मग कैचा भगवंत. आहे तोपर्यंत करा. कारण या देहाचं गॅरंटी नाही सांगू शकत कधी हा देह जाईल. पाण्याच्या बुडबुड्यासारखं आयुष्य आहे. कधी फुटेल, कधी एकदाच आयुष्यात हा क्षण निघून जाईल. म्हणून महाराज म्हणतात, एकदा का नरदेहाला आलात, ही जन्म मरणाची येरझार एकदाची संपवा. पण कशी संपवायची महाराज? महाराज म्हणाले अभंगाच्या प्रथम चरणात, साठविला रे, साठविला रे, वा वा वा. साठविला रे, साठविला रे. तो
साठविला री साठविला री साठविला री साठविला रे साठविला साठविला रे साठविला रे आज हृदय मंदिरी हृदय मंदिरी हृदय मंदिरी हृदय मंदिरी आज हृदय मंदिरी हृदय मंदिरी हृदय मंदिरी हाज हृदय मंदिरी त्यांची सरली धार त्यांची सरली धार त्यांची सरली धार त्यांची सरली धार त्यांची सरली येलधार त्यांची सरली येलधार त्यांची सरली येलधार त्यांची सरली येलधार महाराजांना प्रश्न केला, कुणाची एरझार संपली महाराज? महाराज म्हणले, ज्यानं हृदयामध्ये त्या भगवान परमात्म्याला साठवलं ना त्यांची सरली एरझार. ज्यानं हृदयात साठवलं. मग महाराजांना प्रश्न केला, सांगा तुकोबराय, कुणी हृदयात साठवलं देवाला? महाराजांनी सांगावं, एका स्त्री संतांचा अधिकार सांगावा की जिनं हृदयामध्ये हरीला साठवावं. गंगाखेड नावाचं गाव आहे महाराज. या गंगाखेडमध्ये दमा आणि करंडीबाई नावाच्या या दाम्पत्याला मूलबाळ नव्हतं. भगवंताची वारी करणारं हे कुटुंब, हे दाम्पत्य नेहमीप्रमाणे वारीला जावं, भगवंताचं दर्शन घ्यावं. आणि भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर समोर भगवान परमात्मा आहे, त्याला एकच मागावं, देवा आतापर्यंत तुझी वारी करतोय खरं, पण इथून पुढची वारी चालू राहावी याच्यासाठी वंशामध्ये एखादा तरी पुत्र रत्न दे रे बाबा. गेलं हे दाम्पत्य, मागितलं देवाजवळ, गेलं, वारी संपली, वारी झाली. आणि मग आता एक दिवसाचा प्रसंग असा आहे, रात्री झोपले आणि दमा यांच्या स्वप्नामध्ये येऊन भगवान परमात्म्यानं दृष्टांत द्यावा जाग केलं महाराजांना. दमा, तू म्हटला होतास की देवा मला एखादा तरी पुत्र रत्न दे, पण तुला खरं सांगू, तुला पुत्र रत्न नाही, तुला एक कन्या रत्न प्राप्त होईल. पण ऐक, हे मिळालेलं कन्या रत्न दामा शेट्टी यांच्याकडे तुला सुपूर्द करायचंय. झालं, ती मुलगी बघता बघता 7 वर्षाची झाली. जे स्वप्नात देवानं सांगितलं होतं, ही 7 वर्षाची माझी जनाबाई हिनं आपल्या आई वडिलांच्या मुखारविंदात ऐकलेलं होतं. काय? तो भगवान फार प्रेमळ आहे, तो लावण्याचा गाभा आहे. इतकंच नाही, कसा आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. काय सांगितलं हो? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. परिणामी काय? रवी शशिकळा लोपलिया. काय सांगितलं हो? ज्याच्या समोर सगळं रूप ज्याचं एवढं सुंदर आहे ना महाराज, इतकं रूप सुंदर आहे, तिनं पाहता क्षणी असं तिला सांगण्यात आलं की भगवंताला पाहिल्यानंतर अंतर्भाव वेगळा होतो. ऐकलं? फार देखणं आहे, फार प्रेमळ आहे, राजस सुकुमार आहे, समचरण आहेत, कटेवर कर आहेत. डोळ्या पुढं तिच्या भगवान परमात्म्याची मूर्ती साकारली. आणि आता मात्र अंतकरणानं एकच ध्यास घेतला, मलाही वारीला यायचंय. ते 7 वर्षाचं लेकरू म्हणत होतं आई वडिलांना, बाबा जी तुम्ही मूर्ती माझ्या डोळ्यासमोर साकारली ना, त्या मूर्तीला, त्या भगवान परमात्म्याला मला
यायचंय. आई वडील म्हटले अरे राजा फार दूरचा प्रवास आहे. मग तिनं सांगावं कितीही दूरचा प्रवास असू द्या मला यायचंय बाबा, माझी इच्छा आहे, मला त्याला पाहायचंय, माझं डोळे भरून मला त्याला पाहायचंय देवा. सांगितलं गेले हे वारीला गेल्यानंतर बघता बघता पंढरपूर आलं आणि पंढरपुरामध्ये आल्यानंतर वारकऱ्यांचा एक नियम आहे. काय? चंद्रभागे स्नान. चंद्रभागे स्नान. चंद्रभागे स्नान. चंद्रभागे स्नान. तुका मागे चिदान. 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 पंढरीचा वारकरी. पंढरीचा वारकरी. पंढरीचा वारकरी. पंढरीचा वारकरी. 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 वारकऱ्यांचा नियम आहे काय? चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान. स्नान करावं, भगवंताच्या त्या राऊळाच्या दिशेनं निघावं आणि बघता बघता दर्शनाच्या त्या रांगेमध्ये आहेत. बघता बघता नंबरही आला, बारीमधून बाहेर निघाले, भगवंताचं रूप डोळ्यासमोर आलं. आणि आता मात्र माझी जनाबाई एकटक पाहत होती त्या विठ्ठलाला ज्याची आज एकादशी आहे. बघत होती माझ्या भगवंताला, पाहत होती, डोळ्यामध्ये रूप साठवत होती माझी जनाबाई. आणि आता मात्र डोळ्यांमधून अश्रुपात होऊ लागला. हे चांगल्या हृदयाचं, एका शुद्ध अंतकरणाचं हे उदाहरण आहे. एकदा का त्याला पाहिलं ना महाराज, डोळ्यामधनं अश्रू येतात. ते येण्यासाठी सांगावं लागत नाही. डोळ्यातून अश्रू वाहत आहेत जनाबाईंच्या. कंठी प्रेम दाटे नयनी नीरलोटे. 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 हृदय प्रगटे राम रूप. हृदय प्रगटे प्रगटे राम रूप. राम रूप. हृदय प्रगटे राम रूप. हृदय प्रगटे राम रूप. कंठी प्रेम दाटे नयनी नीरलोटे. कंठी प्रेम दाटे नयनी नीरलोटे. जोरदार टाळी वाजवा मायबाप यांच्यासाठी. साक्षात भगवान परमात्मा डोळ्यासमोर उभा करावा आणि जनाबाई सुद्धा डोळ्यासमोर उभी राहावी. एवढा आवाजामध्ये जादू आहे महाराजांच्या. काय म्हणतात हो? कंठी प्रेम दाटे, काय सांगितलं? हृदयी प्रगटी रामरूप, काय सांगितलं हो? या भगवान परमात्म्याला एकदा पाहिलं ना महाराज,
की डोळ्यातनं अश्रू थांबत नाहीत आणि ही त्याच्या रूपाची, ही त्याच्या भक्तीची ताकद आहे. जनाबाई रडत होती माझी. थोडीशी शांतता ठेवा. काय सांगितलं? जनाबाई रडत होती. आता आई वडिलांना सांगितलं आता मी येणार नाही तुमच्या सोबत. का? आता मला याला सोडायचं नाही. हा माझा कोण आहे? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. मी नाता जोडलं देवाशी. आता मला तुमच्या सोबत यायचं नाही. शेवटी स्वप्नातला दृष्टांत आठवला. देवानं सांगितलं होतं दामा शेट्टींकडे सुपूर्द करायला. केलं सुपूर्द. आता मात्र माझ्या जनाबाईंचा नित्यक्रम सुरू झाला महाराज. 7 वर्षाचं लेकरू आहे आणि हे 7 वर्षाचं लेकरू घरातली सर्व कामं करू लागलं. पहाटे उठायचं, दारामध्ये सडा संमार्जन करायचा, रांगोळी काढायची आणि दळण दळण्यासाठी त्या जात्यावरती बसायची आणि हाक मारायची. कशी? कान्हाई कान्हाई कान्हाई. हाक मारायची देवाला. कान्हाई दळीन मी एकली. हाक मारायची देवा एकटी दळते मी पण तुझी साथ मला हवी रे. देवानं माझ्या रुक्माई माताला, या रुक्मिणीला मनावर रखुमाई, माझी जना मला हाक मारते. आता मला गेलं पाहिजे. त्या विटेवरनं उडी मारावी आणि भगवान परमात्म्यानं त्या जनाईच्या त्या बाजूला बसावं आणि मग आता माझी जनाबाई शास्त्र सांगायला लागली देवाला. अव ज्याच्या मुखातनं शास्त्र बाहेर पडतं, ज्याच्यापासून शास्त्र निर्माण झालं, त्याला ही जनाबाई माझी शास्त्र सांगते. कशी सांगत होती? देवा तुला माहितीये का दळायचं कसं असतं जात्यावर? देव म्हणला याच्याही अगोदर कधी दळलो नाही, पण याच्याही मला अगोदर माहित नाही कसं दळायचं. कधी प्रसंग आला नाही. पण जना तू सांगशील मला कसं दळायचं? जनाबाईनं शास्त्राचे नियम सांगितले दळण्याचे. सांगितला पहिला नियम. देवा जात्यावरती बसल्यानंतर पहिला नियम इथल्या माता मौल्यांना माहितीये. खुटा अगोदर व्यवस्थित बसलाय का हे पाहायचं. हलत नाही ना, तो घट्ट बसलाय का हे पाहायचं. दुसरा नियम सांगितला माझ्या जनाबाईनं. देवा दुसरा नियम आहे जात्यावरती दळताना. कोणता? सांगितलं एक पाय डावा पाय पुढं आणि उजव्या पायाची अर्धी मांडी घालायची. बरं म्हटला जना याच्या पुढं काय आणखीन? आता तिसरा आणि शेवटचा नियम सांगितला. मुक्यानं